त्यांनी एक फार छान श्लोक महाभारतामध्ये सांगितलाय. त्यांनी असं लिहिलंय की ऊर्ध्व बाहू प्रवश्यामी न च कश्चित शृणोति मे धर्मादर्थस्य कामस्य विमर्थ न सेव्यते. म्हणजे वेदव्यास असं म्हणाले, त्याच्यामध्ये असं म्हणतात की मी दोन्ही बाहू म्हणजे दोन्ही माझे हात उंच करून सांगतोय ही गोष्ट की तुमचं जे धर्म आहे त्या धर्मावरतीच तुमचा अर्थ आणि काम हे काम करतं, किंवा जे आपलं काम म्हणजे अर्थ आणि काम जे आहे म्हणजे अर्थ म्हणजे आपलं जे धनसंपत्ती किंवा आपलं जे ऐश्वर आहे ते, आणि आपलं काम म्हणजे आपली नाती म्हणा किंवा आपलं जे काही आपली पत्नी मुलं आपले आई वडील वगैरे सगळं हे आपल्या धर्माच्या पालना किंवा धर्माच्या अनुषंगाने केलेल्या जे कर्म आहेत त्याच्यावरतीच अवलंबून आहे. म्हणजे माझं कोणी ऐकत नाही. त्या श्लोकात त्याचं म्हणणं असं की दोन्ही बाहू उंच करून दोन्ही हात वरती करून मी सगळ्यांना सांगतोय, पण माझं कोणी ऐकत नाही की धर्मावरतीच तुमचं अर्थ आणि तुमचं काम अवलंबून आहे. आता ह्याचा जर का आपण मतितार्थ काढला तर काय होतं की तुमचं जे प्रारब्ध आहे हे तुमच्या धर्मावरती केलेल्या पुरुषार्थावरतीच तुमचं जे म्हणजे तुमच्या धर्मावरती केलेल्या पुरुषार्थामुळेच तुमचं अर्थ आणि कामाचं जे प्रारब्ध आहे ते निश्चित होत असत. आता हे जड होऊ नये म्हणून आपण जरा सोप्या भाषेत बघू की धर्माचरण म्हणजे जसं मी मागे सांगितलं होतं की धर्म म्हणजे काय की ही सृष्टीचं जे कार्य आहे किंवा ह्या ब्रह्मांडाचं जे कार्य आहे ते त्या कार्यासाठीच जे नियम आहेत त्याला आपण धर्म असं म्हणतो. म्हणजे धर्म म्हणजे काय की ते जे नियम आहेत ज्या नियमाच्या बाहेर ह्या निहित सृष्टीचे कार्य असू शकत नाही ते आहे धर्म. तर मग धर्मानी कार्य करणे धर्माच्या